लालबागच्या राजाचा विजय असो. नमस्कार, मी अनुजा. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हो, आज आम्ही चाललो आहे लालबागच्या राजाचं दर्शनासाठी. लालबागचा राजा म्हटलं की भक्तांची ओढ, श्रद्धा आणि भावनेचं एक आगळंवेगळं रूप बघायला मिळतं. लहानपणापासून घरच्यांसोबत गणपती बघायला येण्याची मज्जा वेगळीच होती आणि आज खूप वर्षांनी पुन्हा लालबागच्या गल्लीत पाऊल ठेवताना तोच थरार, तोच आनंद मनात दाटून येतो. गर्दी, आवाज, ढोल ताशांचा गजर, गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष, या सगळ्यात लालबागचा राजा म्हणजे भक्तीचं आणि शक्तीचं प्रतीकच. इथे येणारा प्रत्येकजण आपलं दुःख, समस्या बाजूला ठेवून बाप्पाकडे डोळ्यातलं प्रेम घेऊन येतो. कुटुंबासोबत इथे आले की जुन्या आठवणी जाग्या होतात. लहानपणी मम्मी पप्पांच्या हातात हात धरून रांगेत उभं राहणं आणि आज एक खास क्षण. पहिल्यांदाच मी निखिलसोबत लालबागच्या राजाच्या चरणी आले. तो अनुभव शब्दात सांगता येणार नाही. भक्तीतली ही साथ खूप वेगळीच आहे. इथे गर्दी जरी असली तरी ती त्रासदायक नाही वाटत, कारण प्रत्येकाच्या डोळ्यात बाप्पाकडे असलेली भक्ती दिसते. अनोळखी माणूससुद्धा इथे आपला वाटतो. कोणी पाणी देतो, कोणी जागा करून देतो. या भावनेतून खरं तर गणपती बाप्पा सगळ्यांना एकत्र आणतो हे जाणवतं. बाप्पाचं रूप पाहताच मनात एक वेगळीच शांतता, आनंद दाटून आला. मोठीशी करुणामय डोळे, गोड हसू आणि दरवर्षी वेगवेगळ्या थाटामध्ये सजलेला आपला लालबागचा राजा भक्तांच्या हृदयात आपोआप आनंद निर्माण करतो. क्षणभर वाटलं की सगळी चिंता, समस्या विसरून फक्त या रूपात हरवून जावं. खरंच बाप्पाचं दर्शन म्हणजे आशीर्वादाचं स्वरूपच आहे. गणपती बाप्पा लवकरच निरोप घेणार ही जाणीव मनाला थोडीशी खंत देते, पण त्याच वेळी एक विश्वासही देऊन जाते. मी पुन्हा येईन, तुमचं रक्षण करीन. आणि दर्शन झाल्यावर आमची पुढची स्टॉप होती मरीन ड्राईव्ह. तिथे बसून थंडगार वारा, समुद्राच्या आवाजात भक्तीच्या क्षणानंतर थोडंसं रिलॅक्स होणं खरंच परफेक्ट एंडिंग होतं या खास दिवसाचं. सो बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.